हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळच्या फ्रेश वातावरणामध्ये छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आमचा आर्यन चाललेला आहे आज बेलाला फिरायला घेऊन. मार्शल साहेब ऑलरेडी फिरून आलेले आहेत आणि बेलाचा मूड असला तर ती जाते, नाही तर मधनंच रिटर्न येते. तर तिच्या मनावर असतं सगळं. मार्शल आपल्या सगळ्यांबरोबर कुणी जरी सोडून त्याला नेलं तर सगळ्यांबरोबर फिरून येतं मस्तपैकी, त्याचं काही टेन्शन नसतं. पण बेलाचे खूप नाटक आहेत. तिला मूड असला तर ती जाते, नाही तर रिटर्न येते. चला म्हटलं आज सकाळ सकाळनं थोडंसं ऊन दाखवावं ब्लँकेटला, कारण काय होतं मग फंगस वगैरे किंवा मग थोडासा बुरशी टाईप असा वास वगैरे ब्लँकेटमध्ये मधून येत नाही. आता उन्हाळ्याचं कसं फोल्ड करून ठेवलेले आहेत तर मग दोन 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 काढून म्हटलं थोडंसं त्याला उन्हामध्ये टाकलं की छान राहतात. तर सगळ्यात अगोदर पाहूयात आपण कालच्या कमेंट्सचे काही आन्सर. तर एका ताईंची कमेंट चालती की ताई पूजा करताना तुम्ही थोडंसं हळूहळू निश्चिंत मनाने पूजा करत जा आणि हळूहळू दाखवत जा. तर पूजा निश्चिंत मनानेच करतो ताई, आणि सगळेजण पूजा निश्चिंत मनानेच करतात, एकदम पेशन्सफुली शांततेने. कारण पूजेमध्ये हाबडादबडी मला नाही वाटत असं कुणी करत असेल घाई. तर पूजासुद्धा आम्ही हळूहळूच करतो. मंदिरातल्या आणि घरातल्या पूजेला जवळजवळ आम्हाला पाऊण तास लागतो मंदिरातलं सगळं धुवून धावून घेऊस. तर काय आहे ना, एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही दाखवायचं म्हटलं ना तर काही क्लिपा स्पीड पळवून दाखवावं लागतात एडिटिंगमध्ये. तर आता बऱ्याच ताईंना माहिती असेल, त्या ताईंना शक्यतो नसेल माहिती, जेव्हा त्यांना असं वाटलं की ह्या इतक्या फास्ट पूजा करतात का, तर तसं नाही आहे. व्हिडिओ थोडासा पळवावा लागतो, कारण ऑलरेडी तसे पण आपले व्हिडिओ थोडेसे मोठेच असतात, 25 मिनटं, काही तर 30 मिनटापर्यंत आहेत. आणि मग एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला बरंचसं असं वेगळं व्हरायटी दाखवायची म्हटलं तर मग काही क्लिपा ज्या आहेत पळवण्याजोग्या त्या पळवून दाखवावं लागतात आणि नंतर व्हॉइसओव्हर द्यावा लागतो. तर देवाची पूजा ही हळूहळू आणि निश्चिंत मनानेच केली जाते. सर्वजण करतात तसे आम्हीही करतो. त्यानंतर पुढची कमेंट की ताई चंदन आणि कस्तुरी अंडे देतात का? तर ते जर अंडे देत असतील तर त्यांचे अंडे काढून तुम्ही कोंबडी खाली ठेवू शकता, त्यांना पिल्लं होतात. तर चंदन आणि कस्तुरीने अजून तर काय अंडे दिले नाही, आम्हाला काय आढळण्यात आले नाही कुठंच. तर मग एक ताई म्हणत होत्या की त्यांच्याकडे जसे आहेत राजहंस, त्यांच्या राजहंसांनी अंडे दिले आणि त्यांना पिल्लं सुद्धा झाले. पण आमच्या याने काय अजून कुठं असं दिसलं नाही, आम्हाला आढळण्यात आले नाही. तर ज्यावेळेस येतील त्यावेळेस आम्ही नक्कीच ठेवू. त्यानंतर नेक्स्ट कमेंट, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्ससाठी जाण्यासाठी चेहऱ्यावरील काहीतरी उपाय सांगा. तर मग आता ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स जाण्यासाठी एक सिंपल असा घरगुती उपाय आहे. एक म्हणजे स्क्रब आणि दुसरं म्हणजे स्टीम. तर आपण कुठल्याही कंपनीचं जे चांगलं स्क्रब आहे, 10 रुपयाला सुद्धा आजकाल पाऊच येतात, आपण जेंटल हाताने चेहऱ्याला स्क्रब करून जिथं तुम्हाला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जास्त वाटतात त्या जागी स्क्रब करून स्टीम घेऊ शकतो आपण. स्टीम कोमट पाणी स्टीम कशी घ्यायची, कोमट पाणी करून त्यावरती चेहरा जसं होईल तेवढं जवळ न्यायचा, वरून एखादं ब्लँकेट किंवा टॉवेल पांघरून जेवढी होता होईल. जशी आपण सर्दी झाल्यावर बघा कायम स्टीम घेतो विक्स वगैरे टाकून, तर नॉर्मल पाण्यामध्ये स्टीम घेऊन तुम्ही करू शकता. स्टीमनी काय होतं की आपल्या चेहऱ्याचे जे पोर्स असतात जे ब्लॉक झालेले ते ओपन होतात, आणि ओपन झाले की जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ते निघतात. स्टीम घेतल्याच्या नंतर आपण दाबून दाबून सुद्धा काढू शकतो, नाहीतर एक पिन मिळते पार्लरमध्ये वगैरे बघा असते, तशी पिन तुम्ही 25 ते 30 रुपयाला मिळते, ती आणून तुम्ही स्टीम घेतल्याच्या नंतर सुद्धा काढू शकता. ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स इझिली एकदम रिमूव्ह होतात, कारण स्क्रबने आणि आपल्या स्टीमने एकदम पोर्स सगळे ओपन झालेले असतात. त्याच्यामुळे एक हाताने दाबलं बोटाने तरी पण सगळे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स निघतात. महिन्यातनं एकदा दोनदा घेऊ शकता तुम्ही, स्क्रब पण दोनदा करू शकता, किंवा मग स्टीम तर हप्त्यातून एकदा घेतली तरी पण चालेल. तर यासाठी ना कुठेही दुसरी काही ट्रीटमेंट किंवा मग महागडा असा विलाज करायची काही गरज नाही आहे. खूप पटकन असं झटकेपेट निघतं स्क्रबनी आणि स्टीमनी. तर ज्याला आहे त्याने ट्राय करून पाहू शकता. फक्त स्क्रब करताना हलक्या हाताने करायचं, एकदम जास्त रगडायचं नाही. ज्याची ड्राय स्किन आहे त्यांनी तर खूप हलक्या हाताने करा. त्यानंतर पुढची कमेंट्स की स्वातीचा ड्रेस कुठनं घेतला कालचा जो होता तो. तर तो ड्रेस घेतला होता आम्ही भांड्याच्या गल्लीला जे के कलेक्शन आहे तिथनं घेतला होता. अगदी स्वस्तात मस्त, इतका काही महागडा नाही आहे. 500 रुपयात पूर्ण सेट आला होता. पॅन्ट पण स्ट्रेट पॅन्ट आणि टॉप, जसं की समर कलेक्शन आम्ही दाखवलं होतं शॉपिंगचं, त्यामुळे त्याची प्राईस, दुकानाचा ॲड्रेस आणि सगळं काही सांगितलं होतं. तर खूप असा महागडा नाही आहे तो, फक्त 500 रुपयाचा ड्रेस आहे, पण कलर कॉम्बिनेशन सुंदर असल्यामुळे तो छान दिसतो. त्यानंतर नेक्स्ट कमेंट की किचनमधले डबे कुठून घेतले. तर मी जसं की 2-3 वेळा सांगितलं, मेशोवरनं घेतलेले आहे. तर त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे मी मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि पुढची कमेंट, एका ताईंनी सांगितलं होतं की वडाच्या पारंब्याचं केस गळतीसाठी तेल. तर ते ताईंनी असं सांगितलं की आम्ही पण म्हणजे ते तेल बरेच दिवस वापरत होतो. आता सध्या वडाच्या पारंब्या नाही मिळत, त्याच्यामुळं मग दुसरं वेगळं ट्राय करतोय. तर असं त्यांनी 2दा-3दा कमेंट्स केली की ते वडाच्या पारंब्याचं तेल मी केलं, पण माझे केस जास्त गळायला लागले. तर मग असं म्हटलं जातं की वडाच्या पारंब्याचं जर तेल आपण डोक्याला लावलं तर वडा खाली जायचं नाही, आणि वडा खाली गेलं की मग केस जास्त गळतात. हे कितपत खरं आहे?
आणि खरं सांगू का ताई, याबद्दल मला काही माहिती नाही आणि मी हे पहिल्यांदाच ऐकलंय तुमच्याच कमेंट्सद्वारा की वडाच्या पारंबाचं तेल लावल्याच्या नंतर त्या झाडाखाली जायचं नाही. तर माझ्या मते तरी असं काही नसतं आणि मी कधीही ऐकलं नाही, त्यामुळे या बाबतीत मला काही सांगता येणार नाही. तर चला, आज रांगोळीचे डबे सगळे आवरायला काढले तर रांगोळी खूप थोडी 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 अशी सगळी बांधली गेली होती, सगळी मिक्स होत होती. आय होप कालच्या सगळ्या कमेंट्सचे उत्तर व्हिडिओ थ्रू देण्यात आलेले आहेत. ज्यांच्या कुणाच्या राहिल्या ते पुन्हा कमेंट्स टाकू शकता, उद्याच्या याच्यामध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. आणि ज्यांनी ज्यांनी कालच्या व्हिडिओला कमेंट्स केल्या, ज्यांना ज्यांना कालचा व्हिडिओ आवडला त्यांचे सगळे मनपूर्वक आभार मानतो. तर रांगोळी सगळी मिक्स झाली होती, म्हटलं चला सेपरेट सेपरेट करून ठेवावी. सगळ्या पॅकेट अशी झालती. 1-2 व्हाईट रांगोळीमध्ये पाणीसुद्धा गेलतं, तर म्हटलं आज तेच काम करूयात. अर्धा पाऊण तास बसून सगळं जिथलं तिथं. मोठे डबे पण आहेत पण स्टोर रूममध्ये आहेत आणि मग स्टोर रूममध्ये काढायचं कुणी, आता बॉक्समध्ये पॅक केलेले आहेत. मग आता डब्यामध्ये भरून स्टॅपलर लावून ठेवलेत. उरलेले पहा रांगोळीमध्ये पाणी गेले, म्हटलं आता हिला उन्हाला ठेवली की छान अशी होईल. चला मग आज काय म्हणतात ना, थोडासा कंटाळा आलेला आहे. घरी कोणीच नाही आहे, सगळेजण म्हणजे बाहेर गेले. तर अक्कानं हे पण हॉस्पिटलमध्ये गेले, बाबा पण कोणाशी तरी इथं जेवायला गेलेले आहेत. तर कोणी नसलं की आम्हाला कंटाळा येतो. एक म्हण आहे ना पहा, आळशी बायको आणि समजदार नवरा म्हणजे खिचडी भात. तर मग आता आमच्या घरामध्ये बाकीचं तर कोणी नाही आहे, पण आम्हालाच कंटाळा आलाय. तर म्हटलं चला मस्त अशी सोयाबीनची बिर्याणी बनवूयात, म्हणजे थोडक्यात सोयाबीनची खिचडी बनवूयात. तर इथं बनवायला घेतली, अगदी 10 मिनिटात होणारी. आत्ताचं पाहूयात म्हटलं, गरम गरम खिचडी खाऊयात 11-12 वाजता आणि मग नंतर दुपारी पाहता येईल, काहीतरी स्नॅक्स बनवून देता येईल मुलांना. तर मग घरी कोणी नसलं की मग असं शॉर्टकट कधी, शक्यतो असं कधी होत नाही, सगळेच घरी नसतात, पण कधी कधी नसले जेवणाला तर मग काहीतरी असं शॉर्टकट आम्ही करतो. तेलामध्ये जिरी मोहरी टाकली, थोड्याशा हिरव्या मिरच्या, कांदा, आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून छान असं परतून घेते. अगदी 5 मिनिटात होणारी ही सोयाबीनची बिर्याणी आहे आणि खायलाही तितकी छान. छान असं परतलं की यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकते. टोमॅटो छान असं परतून घ्यायचं अगदी पाणी सुटेपर्यंत. कधी कधी काय आहे की संध्याकाळच्या जेवणामध्ये कंटाळा आला, कुणाला असं होतं खरं सांगा की आपण लगेच म्हणत असतो की चला आज खिचडी बनवूयात किंवा कुठल्याही प्रकारचे म्हणजे भाताचा प्रकार बनवूयात, शॉर्टकट मारूयात. तर मग बरेच जण असं करतात संध्याकाळी. तर मग चला, इथं टाकलाय सगळा मसाला, घरचाच मसाला आहे. थोडीशी पुदिन्याची पानं टाकलेत, अगदी 4-5, जास्त नाही. आणि घरचा जो आता साठवणीत मसाला जो बनवला होता तो टाकला, हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकले, बाकी काहीच नाही. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि तितकीच टेस्टी आहे. काही रेसिपी इतक्या दिसायला आपल्याला आवडत नाही, तर जास्त असं नसतं की कलर आलेल्या भाज्या किंवा लाल चटक भाज्या खायला टेस्टी नसतात. काहींना इतका रंग येत नाही पण ते तितक्याच खायला टेस्टी लागतात. तर छान असं आता हे परतून घेते मी. तर यामध्ये ना एक मोठा बटाटा कट करून टाकलाय मी. बटाटा अगोदर थोडासा तेला आणि हळदमध्ये फ्राय करून टाकला तरी चालेल, पण डायरेक्ट टाकते मी. तर आज खूप दिवसानंतर भात खायला घेतलाय. बटाटा थोडासा मसाल्यामध्ये परतला की यामध्ये छोट्या साईजचं सोयाबीन टाकलंय मी. तर याच्यामध्ये ना छोटं सोयाबीनच छान लागतं. मोठं सोयाबीन काय होतं, थोडंसं म्हणजे इतकं छान असं लागत नाही. हे सगळं असं मिक्स होतं भातामध्ये, त्यामुळे आम्ही छोटंच वापरत असतो. आणि मोठं म्हणजे भाजीला वगैरे करत असतो, पण शक्यतो छोटं सोयाबीन कट वगैरे करावं लागत नाही. मोठं सोयाबीनची भाजीसुद्धा फार म्हणजे हे होते, मोठं ते खायलासुद्धा मग प्रत्येक पीस तोडून घ्यायचं, त्यापेक्षा छोटं परवडतं. छान असं ते परतलं की थोडंसं पाणी त्यामध्ये टाकते मी, जास्त नाही. आता 1 ग्लास पाणी टाकले. तर कुठलाही तांदूळ असो 1-2 असं प्रमाण आम्ही टाकत असतो. समजा 1 ग्लास तांदूळ असला तर 2 ग्लास त्याला कोमट पाणी टाकायचं. तर इथं 2 ग्लास तांदळाची हा भात मी बनवत आहे, त्यामुळे मी इथं ना 4.5 ग्लास तांदूळ टाकले. तर 4.5 का, अर्धा ग्लास एक्स्ट्रा याच्यामध्ये सोयाबीन बटाटा वगैरे आहे. सोयाबीनला थोडंसं जास्त पाणी लागतं ना, जास्त पाणी ते शोषून घेतं, त्याच्यामुळे मग अर्धा ग्लास वरती टाकला. तर टोटल 4.5 ग्लास मी इथं पाणी टाकून घेतलंय सगळं आणि कोमटच पाणी होतं हे. आता याला छान अशी उकळी आली की यामध्ये तांदूळ टाकून देणार आहे. थोडीशी ओली खिचडी पाहिजे असली तर थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल, पण थोडासा खिचडी भात असला की सुट्ट खायला छान वाटतं. काहींना ओली खिचडी पण आवडते, जी फिक्की खिचडी असते बटाटा वगैरे टाकून. पण ही जी सोयाबीनची बिर्याणी आहे ना, ही थोडी सुट्टीच खायला छान वाटते. तर सगळ्यात लास्टला यामध्ये मीठ ॲड करते मी. मीठ आणि छान असं उकळलं की यामध्ये स्वच्छ धुतलेला इंद्रायणी तांदूळ ॲड करते मी. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये खूप छान असा हा भात तयार होतो. तर कुकरचं झाकण लावून आहे ना, आता 2 शिट्ट्या होऊ देणार आहे. 2 शिट्ट्या झाल्या की वाफ काढून घेतल्याच्या नंतर पाहूयात आता आपली बिर्याणी कशी होते. तर शिट्ट्या झाल्याच्या नंतर कुकर छान असा थंड होऊ दिला. थंड झाल्याच्या नंतर पाहूयात आपण आपली सोयाबीनची बिर्याणी म्हणू शकता किंवा खिचडी भात म्हणू शकता, कसं झालं आहे ते. अगदी छान सुट्टा भात झाला आहे, मस्त तयार. आता याला लोणच्याबरोबर आणि पापडाबरोबर मस्त असं एन्जॉय करणार आहोत, गरमच. तर मस्त असा वास सगळ्या घरामध्ये येतोय, खूप छान झाला आहे.
तर कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो तर त्यावेळेस एक छान असं हे ऑप्शन आहे, तर ट्राय करू शकता. ज्याला सोयाबीन खायला आवडतं त्यांनी नक्कीच ट्राय करावा. तर आमच्या ध्रुवचं इथं सकाळ सकाळ चाललं आहे सिम्बाबरोबर खेळायचं काम. उठलं की त्याला पहिले ते लागतात. चला मस्त आमचं सगळं काम आवरलंय आणि आता पिकू घालायचे आंबे. तर आता भरपूर आंबे आहेत, त्याच्यामुळे ना असं हे झालंय की कसे घालावा. तर कॅरेटमध्ये पण कोणी कोणी घालतंय बरं का, पण आता ते काही थोडे नाहीत. कॅरेटमध्ये घालायचं म्हणलं की दरवेळेस ते आंबा पिकला की नाही ते चेक करायचा. सगळे आंबे खालचे वर कसे काढणार, कसं चेक करणार, प्रॉब्लेमच आहे. तर ताई इकडं आर्यांचा अभ्यास चेक करते ताई. रुद्र आमचा इकडं. ताई काय करायचं, कुठं घालायची बाई एवढे आंबे? मला तर पंचायत पडली कुठं घालावं. कुठं तरी घालू. आता वरती बेडरूम मध्ये माझ्या पॉसिबल नाही, कारण आंबेच तेवढे आहेत. 5,000 आंबे म्हणजे काय नॉट अ जोक. असंच करू मग, कारण मुलांच्या बेडरूम मध्ये एवढी वर्दळ नाहीये. खालच्या खाली नाही का सगळेजण चेक पण करतील आणि सगळ्यांना चेक करून पिकले की पटपट खाता पण येतील. तसं हक्कान बाबा वर म्हणले की जाणार नाही. कारण की काय होतं, जुन्या घरी आमचं काय माझं बेडरूम खाली होतं, ताईचं पण खाली होतं. मग त्याच्यामुळे माझ्या बेडरूम मध्ये पूर्ण बेडच्या साईडनी पूर्ण एक रूम पूर्ण भरायचा आंब्यांनी. तर त्यावेळेस म्हणजे छान होतं ते घ्यायला पण आता इथं आल्याच्या नंतर आता बघू. आता जर इथं पिकू घातलं ना ताई तर परमनंट आपलं इथंच झालं म्हणायचं. मग काय. तर मग काहीतरी घरातलं फर्निचर इकडं तिकडं सरकून म्हटलं पिकायला घालावीत. इथं पहा स्वीटी सिम्बा बसलाय रुद्रच्या मांडीवर. ह्यांनी इतकं सोकवलंय ह्या दोघांना पण. अभ्यास जरी करत असले तरी म्हणजे जास्त ध्रुव आणि रुद्र, आणि रात्रीच्या वेळी आर्यनकडे असतात हे दोघं. तर इतके सोकलेत हे, मांडीवरच बसायचं. पुन्हा मग मुलांच्या मागच पाळतात भूक लागल्याच्या नंतर. मुलं खूप लाड करतात दोघांचे पण. म्हणजे थोडे जरी ते नजरे आड झाले दोघंही ते लगेच सगळे तिघही पाहतात कुठे गेले. मग बेडचे सगळे ट्रॉल्या उघडून बघतात किंवा वरती जाऊन बघतात. स्वीटी सिम्बा दिसेना. तर सारखं त्यांची घरामध्ये लुटबुट चालू असते. थोडंसुद्धा त्यांना नजरेच्या आड होऊन देत नाहीत ते. बाहेर गेलं तरी लगेच तिघं जाऊन लगेच शोधात पडतात. कुठं गेले. ध्रुव तर लगेच रडायला लागतो की स्वीटी आणि सिम्बा कुठं गेले. त्यांना एकदम कुठंच जाऊन देत नाही ते. अगदी घरातच बसायचं त्यांनी. तर आज ना मार्केटमध्ये थोडंसं जायचं होतं शॉपिंगसाठी. घरामध्ये म्हटलं थोडेसे काय अँटिक पीस आणावा शोपीसचे. जसं की त्या शॉपमध्ये मी गेले होते अगोदर, व्हिडिओ पण टाकला होता. ती ओम आवाज येत होता त्या बेलमधनं. इतका छान असा पॉझिटिव्ह साऊंड येत होता. ते सुद्धा पाहावं म्हटलं आणि आणखी 1-2 अँटिक पीस पाहावं. तर आज त्याच्यासाठी जायचं होतं. पण काय झालं की दुपारच्या नंतर ना आंबेसुद्धा बाहेर टाकले होते. तर ते सुद्धा असं पाणी सुटायला लागलं घाम आल्यासारखं. तर म्हटलं खराब जर झाले तर बरेचसे असे सडतील. त्यामुळे म्हटलं हे काम इम्पॉर्टंट आहे, उद्या वगैरे पाहता. तर यानंतर पुन्हा काही कमेंट्स पाहूयात. तर तेलकट त्वचेसाठी बऱ्याच ताईंनी विचारलेलं आहे. तेलकट त्वचा आहे त्यासाठी काय करायचं. तर याबद्दल काही सांगता येत नाही आम्हाला, कारण आमची दोघींची ड्राय स्किन आहे. कोणाला आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला माहिती असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा, जेणेकरून बाकीच्यांना त्याचा फायदा होईल. केस पांढऱ्या होण्याचं सुद्धा खूप कमेंट आलेली आहे. तर कोणी म्हणते आमच्या लहान मुलांचे केस पांढरे झाले. तर या बाबतीत तुम्ही डॉक्टरांचं सजेशन घेऊ शकता. या बाबतीत एवढं काय आम्हाला सांगता यायचं नाही. आरीवर्कबद्दल सुद्धा विचारलं जातं. तर आपण घरगुती ज्याला आरीवर्क येत नाही, ज्याचे क्लास वगैरे झाले नाही, असं सुद्धा एक वर्क पाहणार आहोत त्या 8 दिवसामध्येच, जेणेकरून तुम्ही एकदम इझी पद्धतीने आपल्या ब्लाऊजवर कमीत कमी खर्चामध्ये आरीवर्क करू शकता असं. आणि त्यानंतर शिलाई मशीनबद्दल सुद्धा विचारलेलं आहे. तर शिलाई मशीन एका व्हिडिओमध्ये सगळी डिटेल दिलेली आहे आम्ही. तरीसुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये शॉर्टकटमध्ये सांगू की शिलाई मशीन आमची कुठली आहे, काय आहे आणि त्याच्या फंक्शन बाबतीत. तर काय आहे ना, ज्या होम रेमेडीज आहेत त्याने काही साईड इफेक्ट्स होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आणि जसं की कुणाला वाटेल की आम्हाला इतकं कसं माहिती, जसं की माझे आजोबा होते, माझ्या आईचे वडील, ते एक प्रकारचे वैद्य होते. म्हणजे आता ते या जगात नाही येतं. तर त्यांना ना बरंचसं असं बऱ्याच आजारांवरती झाडपाल्याची औषधं, घरगुती असे हे सगळं त्यांना बरंच नॉलेज होतं या बाबतीत. तर ते लहानपणापासून आम्ही पाहतोय, ऐकतोय. तर त्याबद्दल बरंचसं असं आम्हाला माहिती आहे. आणि आमचे जे बाबा आहेत ते सुद्धा जुनं त्यांचं सांगतात की ते त्यांच्या जुन्या काळात ज्यावेळेस हॉस्पिटलचं वगैरे इतकी सुविधा नव्हती तर ते काय करायचे. त्याच्यामुळे जुने माणसं आपल्या सहवासात असली की अशा होम रेमेडीज आपोआप माहिती होतात. तर बऱ्याचशा अजून होम रेमेडीज अशा माहिती आहेत. जसं की मूतखड्यावरती सुद्धा आमचे जे बाबा होते ते इतकं स्ट्रॉंग आणि पॉवरफुल औषध देत होते. पण ते ॲक्च्युली आम्हाला माहीत नाही की ते कोणत्या झाडपाल्याचं औषध आहे. ते आणून वाळवून ते कुटून द्यायचे. तर बऱ्याच कमेंट्स त्या रिलेटेड येतात. तर कधीतरी मी आजोळी जाऊन माझ्या आजीला विचारीन की ते औषध कुठलं होतं. म्हणजे माझ्या बाबांकडं ना लांबून लोक यायचे आमच्या बाबांकडं.
खूप मुंबई पुणे ज्यांना फरक पडला नाही, ऑपरेशनची वेळ आली, तर ते बाबांना औषध द्यायचे ते. पण आता आजीला फोनवरती विचारल्यावर आजी सांगत नाही. आजी असं म्हणते, तिचं म्हणणं आहे की त्या औषधाचं नाव सांगितलं फरक पडत नाही, असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे. पण तरी पण तिला थोडंसं कन्व्हिन्स करून आहे ना, एखाद दिवशी जाऊन ते औषध काय आहे याचा तपास मी लावणार आहे. तर कडू जिऱ्याबद्दल जे विचारलं होतं, पुन्हा सांगते की कडू जिरे मार्केटमधनं आणायचे, त्याची पावडर करायची, सिंपल बॉटलमध्ये भरून ठेवायची. रात्री अर्धा ग्लास पाण्यामध्ये 1 चिमूटभर ती पावडर टाकायची आणि सकाळी उठल्या उठल्या अनिशापोटी ते प्यायचं. तर सिंपल आहे, 100% याचा रिझल्ट आहे, तुम्ही करू शकता. आणि आणखी एक महत्त्वाचं की ज्या होम रेमेडीज वगैरे आम्ही सांगतो, आपली जी सबस्क्रायबर फॅमिली कमेंट बॉक्समध्ये लिहिते, तर ज्याने त्यांनी आपल्या रिस्कवर करावी. कारण कुणाला सूट होतं आहे, कुणाला नाही सूट होत, प्रत्येकाची स्किन वेगळी असते. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं वाटायला लागलं की आपल्याला ते सूट नाही करत, तर बंद करावं प्लीज. डॉक्टरांचं तुम्ही काय असेल ते सजेशन घेऊ शकता. त्यानंतर आणखी एक प्रश्न, फ्रीजमधल्या कंटेनरमध्ये ना ज्या भाज्या तुम्ही ठेवता त्याच्यामध्ये पालेभाज्या ठेवल्यानंतर खराब होत नाहीत का? तर हो, पालेभाज्या ठेवल्या ना थोडंसं आतमध्ये जे आईस क्रिस्टल म्हणजे पाणी जमा होतं थोडक्यात, तर त्याने थोड्याशा पालेभाज्या, कोथिंबीर म्हणा मी ठेवली होती, तर ती 3 दिवसात खराब झाली. तशी की आपण प्लॅस्टिकच्या पॉलिथिनमध्ये कवर करून ठेवली तर ती होत नाही. डब्यामध्ये पालक, मेथी तर राहते, पण शक्यतो पालक आणि कोथिंबीर लवकर खराब झाली असं मी नोटीस केलं. त्याच्यामध्ये आता काय आम्ही ठेवत नाही आहे, वेगळ्या याच्यामध्ये ठेवतो पॉलिथिनमध्ये, किंवा मग तुम्ही टिश्यूला गुंडाळून डब्यामध्ये खाली टिश्यू ठेवून सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून जे पण पाणी त्याला सुटेल ते टिश्यू पेपर सगळं शोषून घेईल. त्यानंतर लाल मुंग्यांवर एक ताईंनी कमेंट केली होती, लाल मुंग्या निघण्यावर उपाय सांगा. तर त्यावरती हळद, मीठ किंवा तपकीर किंवा मग तिन्ही थोडं थोडं टाकलं तर मुंग्या पटकन पळून जातात. तर मिठाचा आम्हाला अनुभव होता, हळदीचा आणि तपकिरीचा नाही. पण आपल्या एका ताईंनी कमेंट बॉक्समध्ये लिहिले की तपकीर आणि हळद जरी टाकली तरी त्या मुंग्या पळून जातात, मिठाने तर अगदी पटकनच जातात. त्यानंतर हेअरफॉलसाठी रोजमेरी इसेन्शियल ऑइल चांगलं आहे का, काही ताईंनी विचारलं होतं. तर चांगलं आहे, ज्याला आपल्या ताईंना कुणाला एक्सपिरियन्स आला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. पण आमच्या एक्सपिरियन्सनुसार रोजमेरी इसेन्शियल ऑइल चांगलं आहे हेअरफॉलसाठी. त्यानंतर सोफा कवरबद्दल विचारलं होतं आणि याबद्दल अगोदर पण सुद्धा सांगितलं होतं की हे स्टिच केलेले नाहीत, शॉपमधनं आम्ही घेतलेले आहेत. त्यानंतर कॉफी कडक का होते अशा एका ताईंचा प्रश्न होता. तर शक्यतो ओला चमचा किंवा थोडीशी त्याच्यामध्ये हवा वगैरे, झाकण थोडंसं लूज असेल तर कॉफी कडक होण्याची शक्यता आहे. बाकी दुसरं काही रिझन आहे असं आम्हाला वाटत नाही, किंवा मग जास्त दिवस तुम्ही कॉफी ठेवली तरीसुद्धा कॉफी कडक होऊ शकते. त्यानंतर जसं की नेम प्लेट बनवण्याबद्दल सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये, तर आपण एक छान अशी नेम प्लेट बनवणार आहोत आम्ही, आणि त्याचा व्हिडिओ तुमच्याशी नक्कीच शेअर करू. त्याचं मटेरियल आणण्यासाठी मार्केटमध्ये जायचं होतं आज, पण हे आंब्याचं म्हटलं आज प्रथम काम करावं, कारण ते खराब होतील, कारण जास्त हे इम्पॉर्टंट आहे. उद्या गेलं मार्केटमध्ये तरी चालेल. तर त्याचा सुद्धा एक छानसा व्हिडिओ आपण बनवू. एका ताईची कमेंट आली की ताई तुम्ही नेम प्लेट बनवून दाखवणार होते, त्याचं काय झालं? तर त्या ताईंना सांगायचं ताई थोडासा टाईम द्या, नक्कीच त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. हा, आपण तिकीट बुक करू ना वॉटर पार्कचं. तू करतो का बुक? तुला येतं का पोहता? स्विमिंग येते का तुला? नाही. मग आता कसं जायचं आपण? मला चालते येतं. तुला येतं का चालता? चालतं तर मला पण येतं. वॉटर पार्क मध्ये चालायचं थोडी असतं बाळा. मग चलच, मग मी चलतो, मग डायरेक्ट मी घसरलो, मग मी डुबलो. आणि मग तू डुबायचं थोडी वॉटर पार्क मध्ये. आपण तुला हे घेऊ ना, लाईव्ह जॅकेट घेऊ, ट्यूब घेऊ, मग पोहशील का पाण्यात तू? आई आई एक जॅकेट आहे ना? हा, जॅकेट आहे ना आपल्याकडे, एक लाईव्ह जॅकेट आहे ना. हा आई 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 एक छोटा जॅकेट आहे, येलो वाला जॅकेट आहे का? आणि मग तू ते घालशील ना, मग तू पोहशील का पाण्यामध्ये? मग तिकीट बुक करतो का तू? दे कसाठी त्याला तिकीट बुक करायला. आमचा ध्रुव तिकीट बुक करतोय. कर, वॉटर पार्कचे तिकीट्स बुक कर. केलं का लगेच? कुठं केलं बघू दे. कुठं केलं? हे तिकीट आहे का तुझं? खोटारड्या. हा, चल ऑन करू का? पण आपल्याला नाही जायचं आता वॉटर पार्कला, आपल्याकडे पैसे नाहीये. अरे देईन ना मी तुला पैसे. आणि तुझ्याकडे कुठून येत पैसे? चल कनेक्ट केलं. पैसे नाहीत आपल्याकडे वॉटर पार्कला जायला. कुठं आहेत? कुठं आहे? कुठं आहे दाखव. वरती ये जा. कुठं वरती? डिलीवरी आला अंकल ने प्ले बटन. सिल्वर प्ले बटन. बॉक्सिंग करायचं का? बॉक्सिंग
तर हे पहा आज म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे आमच्या दोघींसाठी, आमच्या सगळ्या फॅमिलीसाठी, कारण की आज आलेलं आहे आमचं प्ले बटन. तर आर्यन जसं की आत्ताच तुम्ही पाहिलं पहा. आणि हे पहा तर खूप दिवसाची म्हणजे हा खूप मोठा दिवस असतो, हा खूप मोठा अवॉर्ड असतो आमच्यासाठी. तर म्हणजे सर्व काही आहे याचा आनंद म्हणजे गगनात मावत नाहीये. तर याचं अनबॉक्सिंग आपण ज्यावेळेस याचं फंक्शन करणार आहोत छोटे फौजी म्हणजे आमचे राजू आल्याच्या नंतर त्यावेळेस आपण हे ओपन करू. आता आम्ही याला उघडून पाहणार नाही येतं, कारण आता ते 1-9-10 दिवसांनी येता येतं. त्याच्यानंतर ते आल्याच्या नंतर आपण छान असं एक फंक्शन देऊयात आणि मग ओपन करूयात. त्याचं सगळ्यात छान असं क्रेडिट जाते मेन म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला, की तुम्ही असं छान सपोर्ट केला आमच्या व्हिडिओला, तेव्हाच आम्ही आज इथं आहोत. आणि दुसरं म्हणजे की आमच्या दोघींचे मिस्टर तर शक्यतो सोशल मीडियावरती काम करायला कुठल्याही लेडीजला घरच्यांचा फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट हवा आहे, तेव्हाच हे सगळं पॉसिबल होऊ शकतं. आमच्या दोघींच्या मिस्टरांनी खूप छान असा आम्हाला सपोर्ट केला, पाठिंबा दिला, कुठल्याही गोष्टीला म्हणजे नोकझोक नाही केली. त्यामुळेच आणि आज आम्ही इथं आहोत. त्यावेळेस आपले 100K झाले, सॉरी 1K नाही 100K झाले. तर त्याच्यानंतरचं सेलिब्रेशन आपलं राहिलं होतं. तर तुमच्या भरपूर कमेंट्स आल्या की ताई का नाही केलं. तर हेच कारण आहे, कारण 2 in 1 आपल्याला म्हणजे 3 in 1 करायचंय. कारण फौजी पण सुट्टी येणार, पुन्हा प्ले बटन पण आलं आणि त्यानंतर आपले 100Kचं पण म्हणजे 3 in 1चं सेलिब्रेशन आपल्याला करायचंय. तर हे पहा प्ले बटनची खुशी वेगळी आणि इकडे यांनी प्ले बटनच्या खुशीमध्ये काय आज आंबा पार्टी करू राहिले काय तुम्ही? आंबा पार्टी रोजच 2-3 दिवस झाले. आंबे पिकत घातले, त्याच्यातले जे पिकलेले ते बाहेर काढले आणि इथं चालू आहे बघा आमचा ध्रुव बाळ. बाबा पण आमचे बिझी आहेत आंबे खाण्यामध्ये. तर जसं की काय बोला ना, आंबे खाण्यात बिझी खातो ना काही बिझी आहेत बघा आंबे खाण्यात. कोणी कोणासंग बोला ना सुद्धा. हा खरंच झालंय, तसंच झालंय, कोणीच कोणासोबत बोलत बोला ना. नाहीये. सगळे बिझी झालेत. तर सगळ्यात महत्वाचं की असं पाठदुखी आणि कंबर दुखीवर जसं इलाज तुम्ही विचारताय, तर याच्यावर काहीतरी उपाय सांगा. जसं की बोलता आता बाबांना विचारलं तर बाबांना एक उपाय माहिती आहे, तर तुम्ही करून पहा. तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जसं की पाठदुखीचं, कंबर दुखीचं तर आपण नाही सांगितलं, पण पाठदुखीचं सांगितलं. पाठ का दुखती, तर मेन कारण त्याचं कसं आहे की आपण उभा राहत आणि ज्यांना ताट जे माणसं म्हणजे उभा राहत नाही का रे बाळा पिकलाय का खा, तर ताट माणूस आपण म्हणजे मेन म्हणजे ताट उभं राहिलं गेलं पाहिजे. तर काहींना पहा असं एकदम माग झुकून उभं राहायची सवय असते, तर आपला पाठीचा कणा जो असतो ना तो असा थोडासा सापाच्या शेप सारखा असतो, एकदम स्ट्रेट नसतो. तर असं पाठीमागं बोजा दिल्यासारखं जर उभं राहिलं तर त्यांनी पाठदुखी होती. तर ज्यांना कुणाला पाठदुखी होत असेल त्यांनी नक्की म्हणजे कारण शोधा. नक्कीच तुम्ही म्हणजे तशा पद्धतीने उभा राहत असताल त्याच्यामुळे तुमची पाठदुखी होती. तर त्याच्यावर उपाय सांगितलाय बाबांनी की पहिले लोक काय करायचे की आपलं जे चपात्या लाटायचं लाटणं होतं, कुणी बेलन पण म्हणतं, तर ते बेलन पाठीवरनं असं फिरवायचं, कुणाला तरी फिरवायला लावायचं. आणि दुसरा असा आहे की आपला पाटा वरवंटा असतो पहा, वरवंटा आपण जो पाट्यावर वाटतो तर तो वरवंटा गरम पाण्यामध्ये म्हणजे ठेवायचा. मग ते गरम पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर तो गरम होतो आणि तो परत त्याची म्हणजे शेक पण देणं होतं आणि रोल करायचा असा पाट्यावर, आहे ना बाबा? हा म्हणजे ते काय आहे की तुमच्या शरीरावर चरबी किती टाईट पट्टी प्रेस करायचं आपल्याला, असं बाबा सांगता येते. जसं जाड माणूस असेल तर थोडं जास्त जोर लावा लागेल आणि लुकडं माणसाचे ऑलरेडी हाडकवर आलेले असतात त्याच्यामुळे लगेच हे होईल. पण सांभाळून करायचा हा सगळा उपचार. आणि एखादी जर शिर जर वर आलेली असली तर ती फिरवल्याच्या नंतर एखाद्या टायमाला बघा कटकन आवाज पण येतो. आता सहजासहजी एखाद्या वेळेस माझं कधी कधी पाठ दुखायला जर लागली तर असं थोडंसं जरी मूड आपलं ना तर लगेच कडकड आवाज येतो. म्हणजे जे एखादं वर आलेली शिरा वर आलेली असली तुम्हाला कोणी सांगितलं होतं तुम्ही दबल्या जाईल. हे असं पाठीचं लाटण्याचं आम्ही पहिली लोक करायचे ना, करायचे ना, पाय लावायचे. हा पाय लावतात काय ते पायाळू माणसं असतात म्हणते ते पाय लावायचे, लाटणं वरोटा असं पाठ दुखायला लागली की ते फिरवायचे. म्हणजे घरगुती इलाज आहे आपला रामबाण. असं गोळ्या खाऊन किती खाणार आहे, तर ज्यांना कोणाला असेल त्यांनी नक्कीच हा उपाय ट्राय करा. कारण की जुनं ते सोनं असतं. कारण की असे माणसं परत आपल्याला भेटणार नाहीत आणि असे उपाय पण परत भेटणार नाही. जसं यांच्याकडून आपल्याला जशी माहिती भेटती तशी आजकाल सगळं गोळ्यांवरच चाललंय. आणि स्वातीला एक्सपिरियन्स आहे असा उभा राहायचा.
म्हणजे मागून बँड व्हायचं असं आणि पुढून पोट असं. त्याच्यामुळे तिची हे दुखते. त्याच्यामुळे तिने सांगितलं की मी असं उभं राहून तिची कायम पाठ दुखते. कायम दुखती माझी. आणि मला कधी पण बघा तुम्ही, मी अशी सरळ कधीच उभा राहणार नाही, अशीच राहत असते. हा पोट किती वेळेस मला म्हणजे 1-2 कमेंट्स म्हणायला की ताई ताट उभा राहत जा किंवा ताट बसत जा. मी ट्राय बसताना भरपूर पण हे केलं. बघा असंच म्हणजे आपल्याला एक ती सवयच लागलेली असते, बलकी आपण असं बसायचं असतं आणि मग ते असं बसून बसून पाठीचं आपला मन काय हे होतं त्याच्यामुळे पाठ दुखते. हिची तर लई जास्त पाठ दुखते. लय दुखती. तर असो, मी पण आता हा उपाय करणार आहे, तुम्ही पण करा. हा मस्त उपाय सांगितलाय बाबांनी. तर चला हवा आता आमचा आजचा व्हिडिओ आवडलाच. आणि बरेच ताई म्हणल्या की ताई आंबे खायला येऊ का, खूप सारे आंबे आहेत आम्हाला ठेवा, पिकल्यावर आम्हाला सांगा. हो नक्की या, ज्यांना आमचं घर माहिती आंबे खायला येऊ शकता. आणि अजून हे पण की तुम्ही एवढे आंबे विकता का घरीच खाता? तर आम्ही घरीच खातो. म्हणजे पाहुणे वानोळे रावळे वगैरे वगैरे हा असं देतो. देतो असं आम्ही. कुणी सगळ्यांना थोडे थोडे तर संपून जातात सगळे मिळून असं. त्याच्यामुळे काही नाही. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल ज्या कोणी ताई चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.